न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह महाराष्ट्रात दारूच्या दुकानांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे तरुण पिढी ही व्यसनादीकडे वळत आहे। तसेच जी दारूची दुकाने गृहनिर्माण सोसायटीत आहे त्यामुळे कलह होत आहे। आता याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारूचे दुकान सुरू करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीची ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील। सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्र शिवाय राज्यात नवीन बियर शॉप किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही, अशी माहिती अजित पवारांनी दिली। अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनादीकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, एलकेजी, यूकेजी एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। महापालिका वॉर्ड मध्ये मद्य विक्रीचे दुकान बंद करायचे असेल, नियमानुसार असलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी 75% मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले। अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे। राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारू दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे मुद्दा महेश लांडगे आणि ॲडव्होकेट राहुल कुल या सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहातील उपस्थित केला होता। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की शासनाची भूमिका राज्यात दारू विक्री वाढावी अशी नसून दारूबंदीच्या नियमांचा काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे। अनेक दशकांपासून राज्यात दारू विक्रीचे परवाने बंद आहेत। शाळा महाविद्यालयांच्या परिसरात दारू दुकानांना परवानगी नाही। स्थानिकांना विरोध असेल तर मतदानाद्वारे दारू दुकाने बंद करण्याचा कायदा आहे। त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारू दुकान सुरू किंवा बंद करण्यासाठी महापालिका वॉर्डामध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 75% मतदान हे ज्या बाजूने होईल त्यानुसार निर्णय होईल। राज्यात दारू विक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले। राज्यात दारू विक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आम्ही बांधील आहोत। दारूमुळे ज्याची कायदा सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही। या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेला सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।